हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे. तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील, तुमची जी काही स्वप्न असतील, जे काही तुम्ही ठरवलं असेल लाईफमध्ये करायचं, ते सगळं काही सत्कारणी लागू देत. तुमची सगळी स्वप्न, इच्छा पूर्ण होऊ देत, अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर हॅलो गाईज, लगेच आता आपण व्हिडिओ सुरू करत आहोत. तर तुम्ही बघताय की मी देवपूजा करत आहे. ॲक्च्युली आज सकाळपासून सगळं साफसफाई आवरण्यातच वेळ गेला, त्यामुळे सकाळी काही देवपूजा करायला झाली नाही. त्यामुळे आता संध्याकाळची देवपूजेची वेळ झालेली आहे. म्हटलं की आता संध्याकाळी देवपूजा व्यवस्थित करून घ्यावी. वेळही होता आणि छानपैकी म्हटलं देवपूजेसाठी सेपरेट असं शांत वेळ असेल तर भारी वाटतं देवपूजा करायला पण. तर आज मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे की प्रत्येक गृहिणी जी असते ती घरातली सगळी कामं करतच असते. जी काही कामं असतील ती तिला करावीच लागतात. एखादं काम तिला आवडत असो किंवा नसो, किंवा तिला कंटाळा आला असो किंवा काही असो, घरातल्या कामापासून सुट्टी ही नसते. तर त्यातूनही जी घरातली कामं असतात त्यातली काही कामं अशी असतात की जी एखाद्या गृहिणीची प्रचंड आवडीची असते. ती करताना तिला कधीच कंटाळा येत नाही किंवा नको असं वाटत नाही किंवा ती दमली थकली असंही कधी नसतं. ती कामं जी असतात ती आवडीने करतेच. म्हणजे तिला आवडतात करायला, छान असतात, तिला छान वाटतं ती कामं केल्यानंतर. तर अशी काहीशी कामं आहेत जी मलासुद्धा रोज घरातली जी घरगुती कामं आहेत ती करतच असते. पण ही जी काही कामं आहेत ती मला खूप आवडतात आणि ती मी मनापासून करते आणि ते करत असताना खूप छान वाटतं मला. त्यातलंच एक म्हणजे जी की तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, देवपूजा. तर आता बघा, इथे पण मी देवपूजा केली, देवांचं सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी बाहेर येते. बाहेर आल्यानंतर मला इथे असं रांगोळी काढायलासुद्धा प्रचंड आवडतं. रोज प्रत्येक दिवसाची मी वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढत असते. त्यानंतर जे काही माझ्या घरामध्ये मनी प्लांट आहेत, 1-2 मी लावलेत, तर त्यांना असं छान असं शांततेत पाणी घालणं किंवा त्यांच्या पानांवरती स्प्रे करणं हे पण मला खूप आवडतं. त्याचबरोबर हे जे आर्टिफिशियल काही फ्लावर्स वगैरे मी ठेवलेत कुंड्या, तर त्यांच्यावर मी थोडंसं अधूनमधून पाणी स्प्रे करते. ह्याने काय होतं की त्याच्यावरती जमलेली धूळ थोडीशी निघून जाते. जास्त नाही, असं दुरून थोडासा असा हलकासा स्प्रे मारते, म्हणजे ती अशी फ्रेश वाटतात आणि ओरिजिनल असल्यासारखी भासतात. त्यानंतर इथे कोपऱ्यात मी उत्तर दिशेच्या साईडला एक कोरफडीचं रोप आहे ते लावले. तर त्यालासुद्धा पाणी घालायला, म्हणजे एकंदर मला ना हे झाडांना पाणी घालणं, झाडांची पानं क्लीन करणं खूप आवडतं. तर हे एक माझं आवडीचं काम आहे. त्याच्यानंतर जे काही टेबल वगैरे आहेत, जिथे मी असे काही आपण म्हणू शकतो नॅपकिन किंवा असे रुमाल वगैरे झाकलेले, तर ते मी व्यवस्थित झटकून वगैरे तिथलं क्लिनिंग करते. तर असं जे छोटं क्लिनिंग असतं ते खूप आवडतं, ज्याने घर ऑर्गनाईज दिसतं आणि घर दिसायला सुंदर दिसतं. तर ह्या गोष्टीसुद्धा मला करायला खूप आवडतात. त्याचबरोबर जे काही कपडे वगैरे असतात आपले सुकलेले, ते छानपैकी घड्या वगैरे घालून ऑर्गनाईज करून ठेवणे किंवा जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवणं, तर हे सुद्धा मला प्रचंड आवडतं. फक्त याच्यासाठी मला निवांत वेळ हवा असतो, कारण ही अशी कामं असतात ना जी आपल्या आवडीची असतात, ती करताना आपल्याला कोणाचंही डिस्टर्ब किंवा कोणाचंही मध्ये करणं असं नको असतो. त्यासाठी आपल्याला आपला एकट्याचा वेळ हवा असतो आणि तो पण शांततेत. त्याच्यामध्ये कुणीही आधीमध्ये आलं नाही पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे ही जी कामं आहेत ना ती शक्यतो मी घरी कोण नसताना, सगळे आपापल्या कामात बिझी असतात त्यावेळेस करते. म्हणजे मला शांततेत करताही येतं आणि ती व्यवस्थित मनापासून मला हवी तशी करता येतात. तर तुमची अशी काहीशी कामं आहेत का जी आपण रोज करतो, त्यातली काही अशी छोटी मोठी निवडक कामं जी तुम्हाला मनापासून करायला खूप आवडतं? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर अशा प्रकारे बघा, सोफा वगैरे आता मी सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आहे. तर मला ते ऑर्गनाईज वगैरे करायला खूप आवडतं, जसं की घर सजवणं असो, छोट्या मोठ्या गोष्टी करणं. तर आता बघा, इथे मी गडबडीत थोडंसं तिथल्या तिथेच टेडी वगैरे ठेवून गेले होते, पण असं छानपैकी ते झाडून, म्हणजे हे रोजचं असतं माझं, कधीतरी दिवसातून एकदा मी करत असते. सोफा वगैरे व्यवस्थित झटकून घेऊन, क्लीन करून, ज्या काही पिलो वगैरे आहेत किंवा मुलांची खेळणी ती व्यवस्थित
छानपैकी असे सजवायचे. त्याचप्रमाणे असं घरामध्ये काहीतरी वेगळं इंटेरियर जे काही शक्यतो DIY मला करायला खूप आवडतं. तर इथे पण मी जे कोरफडीचं रोप ठेवले त्याला मी छान अशी आर्टिफिशियल लीफची जी वेल आहे ती अडकवली आहे आणि मध्ये किचनच्या आणि हॉलच्या मध्ये असं छान असा कर्टन लावला आहे. तर तो पडदासुद्धा अधूनमधून जेव्हा कुणी घरी नसेल त्यावेळेस मी व्यवस्थित झटकून वगैरे घेते. आठवड्यातून एकदा तर आपण धुतोच, पण व्यवस्थित सगळं लावायला मला आवडतं. जसं की ड्रेसिंग टेबलवरचं असो, त्यानंतर क्लिनिंग करणं, आरशाचे काचा वगैरे पुसणं, जे काही TV वरची धूळ. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या घराला छान प्रसन्न ठेवतात आणि घर सजवण्यासाठी आपण म्हणू शकतो ज्याचा आपण उपयोग करतो, ह्या गोष्टी मला खूप आवडतात. त्याचबरोबर आता जे तुम्ही बघितलं मी त्या आर्टिफिशियल फ्लावर्सवरती ना कधी कधी बॉडी स्प्रे किंवा आपला जो परफ्यूम असतो तो स्प्रे करते. त्याने घरामध्ये छान सुगंध येतो, फुलांचा छान वास येतो आणि अशीच मुलांची खेळणी वगैरे छान असे सजवून ठेवायला मला खूप आवडतात. तर मग कसा वाटला आजचा एकंदर माझा व्लॉग ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. तर असेच काहीशे मजेदार टिप्स त्यानंतर डेली व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ज्या काही गोष्टी मी घरी करत असते ते. तर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या आवडीची काही अशी कामे जी आत्ता मी शेअर केली अशापैकी काही असतील तर नक्की कळवा. बाय बाय.